दोन्ही महामानवांच्या प्रतिमेचं पूजन आपल्या पवित्र आणि शुभ हस्ते करावं। दीप प्रज्वलन करून या ठिकाणी आजच्या जयंतीच्या निमित्तानं किंवा ज्या महामानवांची या ठिकाणी आपल्या उपस्थितीमध्ये जयंती साजरी केली जाते असे महामानव वसंतराव नाईक यांना प्रथमतः आपण मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करून आपल्या या आजच्या कार्यक्रमाचं आपण सुरुवात करणार आहोत। निवेदनाच्या बाबतीमध्ये या ठिकाणी सूचना आलेली आहे की आपल्या सर्वांचे निवेदन स्वीकारले जातील, परंतु आताच नव्हे, कार्यक्रम संपल्याच्या नंतर आपल्याला पुन्हा भव्य देणार आहेत निवेदनासाठी। तरी निवेदनकर्त्या सर्व लोकांना विनंती आहे की कृपया या ठिकाणी येऊन विनाकारण नाहक त्रास देऊ नये म्हणून या ठिकाणी स्टेज कोई गर्दी करो मत। एक अक्षम फक्त हे संयोजन समितीचा वो थांबो तम तुम्हाला मनेतीचा जावले सोबत तुम्हाला पण अपमान कळले नाही। संयोजन समिती माये समिती छोडता बाकी कोया थांबो। संतोष भाऊ आमचा कुणाची शेहन जे जे आम्हाला संयोजक समितीमध्ये उपस्थित सकाळी शेहन सोयती सत्कार करू नये सोयती सत्कार करू। शिस्त में है तो कार्यक्रम थोडा वेळ वरपर वेगळा इयर नंतर दुसरे टप्पा तुकाराम माडे, परमेश्वर राठोड, राजेश राठोड या समितीमध्ये सदस्यांना विनंतीच तयार व्हा बाजू। सरकारचं हा इयर नंतर आता करा कोणी आपले महाराज लगेच आता स्टेज पर सेवालाल महाराज की, वसंतराव नाईक साहेबांचा, संत सेवालाल महाराज, वसंतरावजी नाईक साहेब, पूजनीय आपल्या समाजाचे धर्मगुरू रामरावजी बापू आणि सर्व समाज सुधारकाला विनम्र अभिवादन करून वडवणी या पावन भूमीवर अरे एवढी आदावर मग पहिले विचारो की ऊपर काहीच तो कलाको टीनच मग आपलो कार्यक्रम वचावला तो थोडा थोडा ऍडजस्ट हो जाव एवढी
मी सुरुवातीला मराठीत बोलणार आहे. पत्रकाराची विनंती आहे आणि वर बात पत्रकोरपाटी बी बोलू तू शेवटी बरोबर तरी ओनेन बी समजी जाओ. वडवणी पावन भूमीवर वसंतरावजी नाईक साहेब यांच्या जयंतीच्या निमित्तानं जी उत्सव समिती वडवणी यांनी कार्यक्रम आयोजित केला, त्या सर्व उत्सव समितीच्या सदस्यांचं मी मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो, त्यांचं कौतुक करतो. आता नाव एवढे आहे नाम लो ही पूर्ण यादी कोई छूट जाए तो अजी पे सकती है. तर या सर्व उत्सव समितीच्या सदस्यांचं कोणत्या शब्दामध्ये कौतुक करायचं हे शब्दच माझ्याजवळ नाही. मी गेली 30 वर्ष सामाजिक राजकीय जीवनामध्ये काम करतो. अनेक गावी अनेक भागामध्ये मी गेलो, महाराष्ट्राच्या बाहेर. परंतु या 30 वर्षामध्ये जसं माझं स्वागत वडवणीमध्ये आपण सर्वांनी केलं, तसं स्वागत आतापर्यंत माझं झालं नाही. अजूनही विश्वास वाटत नाहीये. पत्रकारांना सांगतो की अजूनही मला असं वाटतं की आपण स्वप्नात तर नाही बा, म्हणून 2 वेळा स्वतः चिमटी घेऊन पाहिली मी. एवढं सर्वांचं प्रेम, सर्वांचं उत्साहामध्ये स्वागत हे मी आणि आमचे धर्मगुरू कधी विसरू शकणार नाही. संजय राठोड तर विसरू शकणार नाही. आज जितेंद्र बापू आहे, शेखर बापू आहे, यशवंत बापू या ठिकाणी आहे. त्यांनी भरपूर आपल्या सर्व समाजाच्या संदर्भात आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलेलं आहे. आणि मी सुद्धा सुरुवातीला तुम्हाला सर्वांना सांगतो की 2 महत्वपूर्ण मागणी प्रास्ताविक भाषणामध्ये माझ्याकडे आली. एक तर धरणाबद्दल आली की धरण झालं पण आमच्या लोकांना फायदा नाही होत नाही. तर मी आजच तुम्हाला सांगतो की गेल्या मुंबईला याची पूर्ण माहिती घेऊन तातडीनं बैठक लावून आमच्याही लोकांना पाणी मिळालं पाहिजे. आणि त्यासाठी काय करता येईल, नवीन धरण करायचं काम पडलं तर संजय राठोड करायला तयार. पाणी मिळालं. दुसरी मागणी आपली होती की वडवणीमध्ये एवढा आमचा समाज राहतो पण हक्काची जागा नाही. आज आम्हाला तुम्ही बोलवलं आणि पेंडाल टाकून वर्गणी करून, मला माहित आहे कशी वर्गणी स्वतः सर्वांनी केली तुम्ही. आणि म्हणून आपल्या सर्वांना हक्काची जागा पाहिजे. नगर परिषद कडून जागा घेऊन तुम्हाला समाजासाठी 5 कोटी रुपयाचं भवन बांधून देण्यासाठी संजय राठोड या ठिकाणी नक्कीच प्रयत्न करणार आहे. फक्त आता ही जी आयोजन समिती आहे, ही सर्व आयोजन समिती एक तर तुम्हाला मी कुठेतरी बोलून घेतो. आता याच्यात काही नावं सुटले का मी तेवढंच आहे ना. तर ह्या सर्व लोकांच्या सोबत चर्चा करून समाज भवन कसं निर्माण करता येईल यासाठी सुद्धा माझ्याकडून या ठिकाणी प्रयत्न होणार आहे. हरित क्रांतीचे जनक वसंतरावजी नाईक साहेबांच्या जयंतीच्या पर्वावर आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र आलो आहे. आताच माझ्यापूर्वी अनेक लोकांनी अपेक्षा व्यक्त केल्या की नाईक साहेबांनंतर आता संजय राठोड.
नाईक साहेबांच्या नंतर आता त्याच्याकडे पाहतो. मी आपल्या सर्वांना हात जोडून पाया पडून विनंती करणार आहे की नाईक साहेब एवढा कोणी मोठा होऊ शकत नाही. नाईक साहेबा एवढा कोणी उंची गाठूच शकत नाही. आणि म्हणून नाईक साहेब एवढा काही मी कधीच मोठा होण्याचा विषय नाही. परंतु मला एवढं माहित आहे की वसंतराव नाईक साहेबांच्या वाटेवर चालण्याचं काम संजय राठोड करू शकते. वसंतराव नाईक साहेबांनी जी दिशा दाखवली, जी विचाराची शिदोरी घेऊन खऱ्या अर्थानं 10 पावलं जरी संजय राठोड पुढे गेला तरी माझ्या हातातून समाजाचं काहीतरी भलं होऊन जाईल हा विचार घेऊन एक छोटा कार्यकर्ता म्हणून मी काम करतो आहे. आणि म्हणून आज नाईक साहेबांच्या संदर्भात किती गोष्टी सांगायच्या. 12 वर्ष फक्त आपण म्हणतो मुख्यमंत्री होते, पण काय काय केलं माहित आहे. अनेक विचारवंत आहेत, अनेक लोक आहेत, त्यांना माहित आहे की नाईक साहेब कृषी, सिंचन, ग्रामीण विकास, सामाजिक न्याय आणि असा एकही क्षेत्र नाही की या क्षेत्रामध्ये त्यांचं ऐतिहासिक कार्य त्यांनी केलं नाही. महाराष्ट्राच्या विकासात तर त्यांचं योगदान अतिशय महत्वाचं आहे. त्या काळामध्ये आपण सर्वजण पाहतो की नाईक साहेब खर तर मी अनेक वेळा जेव्हा नाईक साहेब सभागृहामध्ये जेव्हा पहिल्यांदा मी तुम्हाला मुद्दामून सांगेन की आमदार झालो आणि आमदार झाल्यानंतर ज्या सभागृहात 12 वर्ष नाईक साहेब होते किंवा अनेक वर्ष होते की नाईक साहेबांचे विचार काय होते म्हणून जुने भाषण त्यांचे मी काढले, जुने भाषण वाचायचा प्रयत्न केला आणि त्याच्यामधून माझं हे लक्षात आलं की हे महाराष्ट्र जडणघडणीमध्ये सर्वात मोलाचा वाटा कोणाचा असेल तर आमच्या नाईक साहेबांचा. असं एकही क्षेत्र नाही की ज्या क्षेत्रामध्ये नाईक साहेबांनी भरीव काम केलं नाही आणि म्हणून आज महाराष्ट्र नंबर 1 वर आपण सर्वजण पाहतो. आणि नाईक साहेब किती स्वाभिमानी होते तुम्हाला सर्वांना सांगायची गरज नाही. आपण अनेक वेळा ऐकतो जेव्हा दुष्काळ होता आणि या दुष्काळामध्ये आमच्या लोकांना, महाराष्ट्राला या दुष्काळातून जर मी बाहेर काढू शकलो नाही तर जग जाहीर मी फाशी घेईन अशा पद्धतीचा बोलणारा राज्यामध्ये मुख्यमंत्री फक्त नाईक साहेब झाले, दुसरं कोणी नाही. आणि म्हणून नाईक साहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण सर्वजण एकत्र या ठिकाणी जमलो आहे आणि नाईक साहेबांच्या विचाराला अभिवादन करून येणाऱ्या काळामध्ये आमचे सर्व आदरणीय महंत यांनी जी काही अपेक्षा आपल्या सर्वांकडून व्यक्त केलेली आहे, मला फार आवडलं की आज या कार्यक्रमाला आमचे धर्मगुरू सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत आणि समाजाच्या पाठीशी नेहमी ते मार्गदर्शन करत असतात. परंतु बंधूंनो, आज आपल्या सर्वांना त्यांनी आव्हान केलेलं आहे की एकटा संजय राठोड या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करू शकत नाही. म्हणून माझ्यासारखं कार्य करणारे अनेक संजय राठोड तयार झाले पाहिजे. संजय राठोड कोण होता? माझ्या घरातील कोणी आमदार, खासदार, कोणी मंत्री होते का? नाही. माझं स्वतःच शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीसाठी मी सुद्धा प्रयत्न केला आणि मग नोकरी मिळत नव्हती म्हणून वेगवेगळ्या राजकीय आंदोलनामध्ये सहभागी होत गेलो आणि जिंदाबाद मुर्दाबाद करत करत राजकारणामध्ये सक्रिय झालो आणि शिवसेना या पक्षाचं काम करता करता पहिल्यांदा बाळासाहेब ठाकरेंनी मला मोठ्या प्रस्थापित लोकांच्या विरोधात, व्यक्तीच्या विरोधात पहिली उमेदवारी दिली आणि जेव्हा उमेदवारी दिली तेव्हा घरातून विरोध झाला. घरातून विरोध झाला. घरातला मोठा भाऊ सांगायला लागला की म्हणे प्रस्थापित माणूस आहे, सत्ता त्याच्याजवळ आहे, संपत्ती त्याच्याजवळ आहे, सर्व गोष्टी त्याच्याजवळ आहे आणि त्याच्या विरोधात तू कुठचा कोण, कसा लढणार? अरे म्हणे डोक्यावर डोकं आपटून राहिला, डोके म्हणजे गोठ्यावर डोकं आपटून राहिला तर तुझं डोकंच फुटणार आहे आणि म्हणून निवडणूक लढू नको म्हणून सांगितलं. पण मी हिम्मत केली, वाटणी झाली घरी, हिम्मत केली आणि पहिली निवडणूक लढलो आणि पहिल्या निवडणुकीत
दारवा नेर मतदारसंघातल्या जनतेने मला भरभरून आशीर्वाद देऊन आमदार बनवलं. त्याच्यानंतर आज मी 5दा आमदार आहे, 3दा मंत्री म्हणून काम करत आहे. बंधूंनो, राजकारणासाठी मी राजकारण कधी केलं नाही, राजकारण व्यवसाय म्हणून मी कधी केला नाही. सर्वसामान्य माणसाच्या चेहऱ्यावर माझ्या सेवेने जर मी आनंद पाहू शकलो तर याच्यापेक्षा मोठी शाबासकीची कोणती पावती नाही. हे गणित सूत्र घेऊन मी या राजकारणामध्ये काम करतो. माणूस कोणत्या जातीचा, धर्माचा, कोणत्या पंथाचा, छोटा मोठा, श्रीमंत, गरीब हे तर राजकारणामध्ये चालत राहते. परंतु मी हे कधीच पाहिलं नाही. मोठाही आला तर त्याचाही काम करताना तेवढीच प्रामाणिकता आणि गरीब माणूस आला तरी त्याचं काम करताना तेवढीच प्रामाणिकता. आणि म्हणून मी पहिलं उदाहरण असेल की 5 वेळा निवडणूक लढलो, नाही तर निवडणूक एकदा लढल्यानंतर दुसऱ्यांदा उभं राहिलं निवडणुकीत तर माणसं त्याचा हिशोब करणं सुरू करून देतात. 5 वर्षाचा त्याचं हा कसा बोलला, कसा वागला, किती कामं केले आणि मग त्याच्यावरून हिशोब असताना निवडून जरी आला तर मत कमी होतात. पण मी पहिलं उदाहरण असं आहे की 5 निवडणुकीमध्ये चढत्या क्रमाने मला मतदान जनता देत आहे हे मी स्वतःचं भाग्य समजतो. आणि म्हणून जनतेच्या ऋणामधून मुक्त तर मी होणारच नाही, परंतु ही संधी मला मिळाली. मी आमदार होतो तिथपर्यंत माझ्या मतदारसंघापर्यंत काम करत होतो. पण जेव्हा पहिल्यांदा मी मंत्री झालो तेव्हा पूजनीय रामराव बापूंनी माझ्यावर जबाबदारी सोपवली. मंत्री पदाची शपथ घेताना तुम्हाला सर्वांना माहित असेल की संजय राठोड हा आमच्या समाजाचा आहे असं हे सर्व महाराष्ट्राच्या बाहेर लोकांना समजलं पाहिजे म्हणून शपथ घेण्याच्या अगोदर जय सेवालाल म्हणून मी शपथ घेतली आणि लोकांना कळायला पाहिजे की समाजाचा हा संजय राठोड आहे. नाही तर राठोड नाव गुजरातीतही आहे, राजपूत मध्ये आहे, वेगवेगळ्या ठिकाणी. आणि तेव्हापासून पूजनीय रामराव बापूंनी मला ज्या ज्या गोष्टीची जबाबदारी दिली ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न चालू आहे. ज्या समाजामध्ये जन्मलो त्या समाजाचं काहीतरी ऋण असतात आणि ते फेडण्यासाठी वेगवेगळ्या जबाबदारीवर काम चालू आहे. आज आपल्या सर्वांना मला सांगताना एवढंच म्हणायचं आहे की पूजनीय रामराव बापूंनी मला पोरा उमरीच्या विकासाची जबाबदारी दिली. मी काही म्हणत नाही, परंतु रामराव बापूचा आता जितेंद्र बापूंनी उल्लेख केला की बापूंचं वय झालं तर शेखर बापू त्यांच्या सोबत फिरायचे. अहो, असा एकही मुख्यमंत्री नाही देशाच्या प्रधानमंत्र्यापर्यंत रामराव बापू काय मागत फिरायचे की माझ्या समाजाचे प्रश्न आहेत आणि माझा समाज हा देशभरामध्ये राहतो, महाराष्ट्रात राहतो, या समाजाचे हे प्रश्न आहेत. मग ते प्रश्न सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक हेच प्रश्न होते. आणि त्याच्यासाठी बापू नळी त्यांच्या, मला तर वाटते आता तुम्ही नळीचा उल्लेख केला, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना त्यांनी दिल्लीला जाऊन विनंती केली होती की एकदा पोरा देवीला या. आणि बापूचे हे सर्व जेव्हा लक्षात आलं की आता मी थकत चाललो आहे तेव्हा शेखर बापूंच्या उपस्थितीमध्ये आणि सर्व महंतांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी माझ्याकडून वचन घेतलं. त्यांचे हात हालत होते, मला आजही आठवते की समाजाचे हे विषय घेऊन तू येणाऱ्या काळामध्ये काम कर. आणि हे सर्व माझ्या लक्षात आहे आणि मी तेव्हापासून सुरुवात केली. जेव्हा मी पहिल्यांदा पोहरादेवीचा 3 डिसेंबरला कार्यक्रम घेतला त्यावेळेस मी अनेक भागामध्ये फिरलो, लोकांना आवाहन केलं, भूमिपूजनाचा कार्यक्रम घेतला. बापू मधात बसवलं, बापूला बाजूला मुख्यमंत्री होते, दुसरे नंतरचे आमचे उद्धव ठाकरे तेव्हाचे नेते होते आणि मंत्रिमंडळ, पूर्ण मंत्रिमंडळ स्टेजवर होतं पोहरादेवीला. आणि सर्व महंतांच्या उपस्थितीत, लोकांच्या उपस्थितीत समाजाचे विषय त्यांच्या समोर पहिल्यांदा मी मांडले आणि तेव्हापासून सुरुवात झाली. आज पोरा उमरीचा विकासाचा सर्व धंदा तुम्हाला माहित आहे 20-30% काम झालेलं आहे. पोराचं सेवालाल महाराजाचं स्मारक आपलं बंजारा समाजाला खऱ्या अर्थानं बंजाराची काशी म्हणून आपण पोहरादेवीला असं मानतो. श्रद्धास्थान बळकट होण्यासाठी पोहरादेवीच्या विकासाची जबाबदारी बापूंनी माझ्यावर टाकली. आज तुम्हाला सर्वांना माहित आहे, कदाचित आपण जाऊन आला असाल पोहरादेवीला. सेवालाल महाराज, जेताभाया, शामकी माता, रामराव बापू हे सर्व स्मारक तर चालू आहेत आणि असे चालू आहे की येणाऱ्या काळामध्ये
आपल्या सर्वांची छाती फुलून जाईल अशा पद्धतीचं काम त्या ठिकाणी होणार आहे. रस्ते असतील, पायाभूत सुविधा असतील, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल, राहण्यासाठी मोठे मोठे शेड असतील, हे तर सर्व होणारच आहे. परंतु त्याच्यासोबत पर्यटन स्थळ, त्याच्यासोबत रेल्वे आणण्याचं काम, वर्ध्यापासून नांदेड पर्यंत जी रेल्वे जाणार होती ती पोरादेवीवरून कशी जाईल, सर्व हायवे कसे होतील, सिमेंटचे रस्ते कसे होतील, हे तर आम्ही करूनच राहिलो. आणि आमच्या बंजारा समाजाची संस्कृती खऱ्या अर्थानं आमच्या पूर्वजांनी जे काम केलेलं आहे हे कुठेतरी आपल्या सर्वांना माहीतच आहे, परंतु इतरांना सुद्धा समजलं पाहिजे. याच्यासाठी आपण बंजारा विरासत तिथं तयार केली, नंगारा भवन तयार केलं. आणि कोणी नंगारा भवन पाहिलं मला माहित नाही, पण हात वर करून सांगा कोणी पाहिलं. भरपूर लोकांनी पाहिलं. आचोचनी तो ज्याने बंजारा विरासत संघ पाहिला